नमस्कार. चला एका खास प्रवासाला निघूया. असा प्रवास जो आजच्या मोठ्यात मोठ्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी आपल्याला प्राचीन ज्ञानाच्या दुनियेत घेऊन जाईल. आपण सहसा काय करतो? आजच्या समस्यांवर आजचेच उपाय शोधतो नाही का? पण विचार करा, जर आपल्या भविष्याची खरी किल्ली भूतकाळात दडलेली असेल तर? जर काही अशी उत्तरं असतील जी कित्येक शतकांपासून फक्त आपली वाट पाहत असतील तर? ओके, तर मग आपण याच गोष्टीचा शोध घेऊया. पाहूया की जे ग्रंथ एकेकाळी विसरले गेले होते, जे काळाच्या पडद्याआड गेले होते, ते आजच्या आपल्या गंभीर प्रश्नांवर किती महत्त्वाचा आणि सखोल दृष्टिकोन देऊ शकतात. तर बघा, एका बाजूला आहेत आपली आजची आव्हानं, म्हणजे मानसिक आरोग्याचं संकट, समाजातली दुफळी, सततचं डिजिटल डिस्ट्रॅक्शन आणि एक प्रकारची अस्तित्वाची भीती. आणि दुसऱ्या बाजूला आहेत 3 विलक्षण प्राचीन स्रोत: नाग हम्मादी ग्रंथालय, मृत समुद्राचे स्क्रोल्स आणि गिल्गामेशचं महाकाव्य. आपण या दोन्हींना जोडणार आहोत. चला, आपल्या पहिल्या विषयाकडे वळूया, आंतरिक शांतीचा शोध. आपण पाहणार आहोत की काही असे ग्रंथ ज्यांना एकेकाळी चक्क धर्मविरोधी ठरवलं गेलं होतं, ते आजच्या डिजिटल युगात आपल्या मनाला शांतता देण्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात. तर या सगळ्याची मुख्य संकल्पना आहे ग्नोसिस. ग्नोसिस म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं आध्यात्मिक ज्ञान आहे जे आपल्याला बाहेरून कोणीतरी सांगत नाही, तर ते आपल्या आतूनच मिळतं. 1945 मध्ये इजिप्तमध्ये सापडलेल्या नाग हम्मादी लायब्ररीत ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. याच संदर्भातलं थॉमसच्या गॉस्पेलमधले खूप प्रसिद्ध वाक्य आहे: साम्राज्य तुमच्या आत आहे आणि ते तुमच्या बाहेरही आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल तेव्हा तुम्ही ओळखले जाल. बघा, किती सुंदर विचार आहे. हे वाक्य आपलं लक्ष बाहेरच्या श्रद्धेवरून हटवून आतल्या शक्तीकडे, म्हणजे आत्मशोधाकडे वळवतं. आणि इथेच खरी गंमत आहे. बघा, नॉस्टिक लोक काय म्हणायचे की हे भौतिक जग म्हणजे एक प्रकारचा भ्रम आहे जे आपल्याला विचलित करतं. आता याचा संबंध आजच्या जगाशी लावा. आपलं डिजिटल जग, सोशल मीडिया, हे सुद्धा तर एक प्रकारचं वास्तव्य तयार करतं, नाही का? जे आपल्या खऱ्या स्वला कुठेतरी झाकून टाकतं. म्हणजे विचार करा, हजारो वर्षांपूर्वीचा विचार आज किती अचूक लागू पडतोय. ठीक आहे, तर ग्नॉसिसमुळे आपल्याला आंतरिक शांतता मिळते. पण आपल्या बाह्य जगाचं काय? आपल्या समाजाचं काय? प्राचीन ग्रंथ आपल्याला एक मजबूत, एक संध समाज घडवण्यासाठी काही शिकवू शकतात का? चला पाहूया. तर 1947 ते 1956च्या दरम्यान एक अविश्वसनीय शोध लागला. तो म्हणजे डेड सी स्क्रोल्सचा. तब्बल 900हून अधिक हस्तलिखितं सापडली आणि यातून आपल्याला इसिन नावाच्या एका समुदायाबद्दल माहिती मिळाली. हा एक असा समुदाय होता जो जगापासून वेगळा, एकांतात राहत होता, पण तरीही खूप शिस्तप्रिय आणि संघटित होता. आणि ह्यामुळे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. आजच्या काळात जिथे समाजात इतकी फूट आहे, इतके मतभेद आहेत, तिथे विचार करा, त्या काळात ह्या लोकांनी जगापासून दूर राहून सुद्धा आपली एकता, आपला उद्देश आणि आपली आशा कशी काय टिकून ठेवली असेल? याचं उत्तर त्यांच्या सामुदायिक नियमांमध्ये मिळतं. त्यांनी एक 4 कलमी कार्यक्रमच तयार केला होता. पहिलं, उद्देशाने एकत्र या, म्हणजे सगळ्यांचे कायदे आणि मालमत्ता समान. दुसरं, सचोटीने जगा, म्हणजे नैतिक आचरण, नम्रता आणि खरं बोलण्यावर भर. तिसरं, अन्यायापासून स्वतःला वेगळं ठेवा. आणि चौथं म्हणजे शिस्त पाळा, सामुदायिक जीवन जगा आणि अभ्यास करा. किती व्यावहारिक आराखडा आहे बघा. आणि हे फक्त जुने नियम नाहीत. आजही ही तत्त्व आपल्याला प्रेरणा देतात. उदाहरणार्थ, इको विलेजची संकल्पना, जिथे लोक मिळून मिसळून राहतात, किंवा कंपन्यांमध्ये पारदर्शकतेची आणि नैतिकतेची मागणी. एवढंच नाही तर मोठमोठ्या चळवळी आणि आयुष्यभर काहीतरी नवीन शिकत राहण्याचे कार्यक्रम, या सगळ्यांमागे कुठेतरी एशियन समुदायाचीच तत्त्व दडलेली आहेत. चला, आता एका अशा कथेबद्दल बोलूया जी जगातल्या सर्वात जुन्या कथांपैकी एक मानली जाते. आणि ही कथा मानवाच्या सगळ्यात मोठ्या संकटाबद्दल बोलते, ते म्हणजे मृत्यू. पाहूया गिल्गामेशचं महाकाव्य आपल्याला याबद्दल काय सांगतं. या कथेचा प्रवासच बघा किती मोठा आहे. साधारणपणे इसवी सन पूर्व 2100 मध्ये मेसोपोटेमियामध्ये या कथेची पहिली सुमेरियन आवृत्ती तयार झाली. मग इसवी सन पूर्व 1200च्या आसपास तिची अक्कडियन आवृत्ती लिहिली गेली. पण त्यानंतर ही कथा हजारो वर्ष विस्मृतीत गेली, कुणालाच माहीत नव्हती. आणि मग थेट 19व्या शतकात आधुनिक इराकमध्ये चिकणमातीच्या पाट्यांवर ही पुन्हा सापडली. केवढा मोठा प्रवास आहे हा.
तर कथा अशी आहे की गिल्गामेश नावाचा एक खूप शक्तिशाली राजा असतो. पण जेव्हा त्याचा जिवलग मित्र एन्किडूचा मृत्यू होतो तेव्हा तो पूर्णपणे खचून जातो आणि मग तो एकाच ध्यासाने बाहेर पडतो अमरत्वाचा रहस्य शोधण्यासाठी. तो खूप भटकतो, खूप प्रयत्न करतो, पण त्याला अमरत्व काही मिळत नाही. आणि मग त्याला एक खूप मोठा धडा मिळतो. त्याला कळतं की तू जी जीवन शोधत आहेस ते तुला कधीच मिळणार नाही. खरी गोष्ट मृत्यूपासून पळून जाण्यात नाहीये, तर त्याला स्वीकारण्यात आहे. आणि जे मर्यादित आयुष्य मिळालं आहे त्यातच अर्थ शोधण्यात आहे. आणि आता बघा, हे किती आश्चर्यकारक आहे. गिल्गामेशचा तो प्राचीन प्रवास आणि आपले आजचे प्रश्न यात किती साम्य आहे. जसं गिल्गामेश अमृतवाची वनस्पती शोधत होता, तसंच आज आपण जीन एडिटिंग आणि क्रायोनिक सारख्या तंत्रज्ञानावर काम करतोय. प्रश्न तोच आहे, आपण नैसर्गिक मर्यादा ओलांडायच्या का? त्याने पवित्र देवदार वन नष्ट केलं आणि आज आपण जंगलतोड करतोय. पुन्हा प्रश्न तोच, आपल्या महत्वाकांक्षेची किंमत काय? तर या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या की लक्षात येतं की हे विसरलेले ग्रंथ म्हणजे केवळ जुन्या कथा नाहीत. नाही, तर ते आपल्या आजच्या जगण्यासाठी, एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी एक संपूर्ण आराखडाच आपल्यासमोर ठेवतात. तर मग आज आपण काय शिकलो? नॉस्टिसिझम आपल्याला सांगतं की बाहेरच्या गोंधळावर मात करायची असेल तर आतलं ज्ञान वाढवा. मृत समुद्राच्या स्क्रोलमधनं आपण शिकलो की समान उद्देश आणि सचोटीच्या जोरावर एक मजबूत समाज उभा राहतो. आणि गिल्गामेश आपल्याला शिकवतो की अमर होण्यापेक्षा आपल्या मागे चांगला वारसा ठेवण्यात आणि जीवनाचा स्वीकार करण्यात खरा उद्देश आहे. आणि या सगळ्याचा सार काय? तर ज्ञान ही काही म्युझियममध्ये ठेवलेली वस्तू नाही, ते एक जिवंत मार्गदर्शक आहे. म्हणजेच या सगळ्या ग्रंथांमधले धडे जर आपण एकत्र केले तर आपण आजच्या एकाकीपणावर समुदायाच्या मदतीने, गोंधळावर सुव्यवस्थेने आणि मृत्यूच्या भीतीवर एका उद्देशाने मात करू शकतो. भूतकाळ संपलेला नाही, तो एक जिवंत झरा आहे जो आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आणि शेवटी हा एक विचार मनात येतो की आपण असं कोणतं कालातीत ज्ञान विसरून गेलो आहोत. जर या काही ग्रंथांमध्ये इतके मोलाचे धडे आहेत, तर अजून असं कितीतरी ज्ञान असेल जे पुन्हा एकदा शोधलं जाण्याची वाट पाहत असेल, नाही का?